हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला जर माहीतच आहे जीएसटी कमी झाल्यामुळे रिक्षांची किंमत जी आहे ते पण कमी झालेली आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किती रुपयाने रिक्षाची किंमत जी आहे ती कमी झालेली आहे। तसेच आज आपल्या व्हिडिओमध्ये टीव्हीएस डिलक्सची रिक्षाची माहिती सोबतच टीव्हीएस EV मॅक्स या रिक्षाची माहिती देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी सध्या आहे साई प्रसाद ऑटो अंबरनाथ या ठिकाणी मी सध्या या शोरूमला मी सध्या आहे। आणि आपल्या बाजूला जी रिक्षा तुम्ही बघत आहात तो ही रिक्षा आहे टीव्हीएस किंग डिलक्स ही रिक्षा आहे। सो या रिक्षाची अगोदर आपण माहिती बघूयात, यानंतर आपण त्याची किंमत देखील किती कमी झाली आहे, अगोदर किती किंमत होती आणि आता किती किंमत आहे ते देखील आपण बघणार आहोत। सो मित्रांनो, चला आपण आता या रिक्षेचा जो डॅशबोर्ड आहे आतल्या साईडने तर तो आपण बघूयात। तर मित्रांनो, हा आहे या रिक्षाचा डॅशबोर्ड, पूर्ण ब्लॅक कलर मध्ये डॅशबोर्ड आहे। आणि ते बघू शकता याचं जे स्पीडोमीटर आणि ऑडोमीटर जे आहे ते इथं हँडल वरतीच दिलेलं आहे ते व्हील मध्ये। आणि हे जे त्याचं जे हँडल आहे खूप मजबूत हँडल या रिक्षाला दिलेलं आहे। सोबतच या डॅशबोर्ड वरती तुम्ही बघू शकता इथे न्यूट्रल इथे लाईट वगैरे आपल्याला चेक करण्यासाठी आणि सोबतच इथे इंजन वगैरे लाईट इथे आपल्याला बघण्यासाठी इथे दिलेला आहे। सोबतच इथे पार्किंग लाईट साठी आपल्याला इथे बटन दिलेलं आहे। सोबतच हे जे बटन आहे ते CNG मोड किंवा पेट्रोल मोड वरती टाकण्यासाठी गाडी आपली रिक्षा ते त्याच्यासाठी हे बटन इथे दिलेलं आहे। आणि याच्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे आपल्याला बघायला भेटत आहे इथे आपली रिक्षामध्ये जो CNG असेल किंवा पेट्रोल असेल त्याचं इथे आपल्याला दाखवणार आहे। सो तुम्हाला एकदा मी दाखवतो, बघू शकता त्याच्या आता सध्या आपल्या रिक्षामध्ये या ज्या रिक्षामध्ये CNG कमी आहे त्यामुळे एक गाडी इथे दाखवत आहे। तर इथे बघू शकता आणि सोबतच आपल्याला इथे दोन्ही साईडला ते युटिलिटी बॉक्स ग्लो बॉक्स दिलेला आहे। आणि हे जे तुम्ही बघू शकता इथे व्हील मध्ये इथेच आपल्याला इथे बघायला भेटत आहे याची स्पीड आणि ऑडोमीटर आणि स्पीडोमीटर हे दोन्ही आपल्याला इथे या रिक्षाच्या हँडलला दिलेलं आहे। आणि इथे बघा गेला तर आपल्याला रिक्षा स्टार्टचं जे बटन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। आणि इथे वायपरचं ऑन ऑफ बटन इथे दिलेलं आहे, ज्याच्या प्रकारे ऑन ऑफ आपण करू शकतो। इथे ऑन ऑफचं लाईटचं बटन दिलेलं आहे। आणि या साईडला बघू शकता तुम्ही रिक्षाच्या हँडलच्या राईट साईडला इथे लो बीम हाय बीमचं इथे बटन दिलेलं आहे। सोबतच इन लेफ्ट राईट इंडिकेटर लेफ्ट इंडिकेटरचं बटन आणि इथे हॉर्नचं बटन अशा ठिकाणी या रिक्षेला दिलेलं आहे। आणि या साईडला बघा गेलं तुम्ही लेफ्ट साईडला तर याचा जो रिव्हर्स गिअर आहे तो हातातच दिलेला आहे। ते बघू शकता वरती जर आपण गिअर टाकला तर हा रिव्हर्स आणि इथे A म्हणजे अलार्मचं सिस्टम, म्हणजे जेव्हा आपण गाडी रिव्हर्स गिअरवरून आपली जर गाडी न्यूट्रल असेल आणि आपल्याला गाडी जी आपली रिक्षा जी आहे ती जर रिव्हर्स गिअरमध्ये टाकायची असेल तर अगोदर अलार्म वाजेल आणि त्याच्यानंतर आपली रिक्षा रिव्हर्स गिअरमध्ये पडेल। सेम तसंच आपल्याला जर गिअरमध्ये रिक्षा टाकायची असेल तो आपल्याला अगोदर अलार्मचं जे ऑप्शन आहे अलार्मचं जे इथे तुम्हाला दिसत आहे तर ते अलार्म वाजणार अगोदर आणि त्याच्यानंतर आपली जी रिक्षा जी आहे त्याच्यानंतर आपण त्या गिअरमध्ये चेंज करू शकतो। तर बाकी सर्व जे गिअर आहेत ते सर्व खालच्या साईडला दिलेले आहेत, 1 2 3 4 गिअर या रिक्षाला आहेत। आपल्याला हे फायर बॉक्सचा बाटला पण दिलेला आहे। सोबत आपल्याला रिक्षाची जी बॉडी आहे ती पूर्ण रिक्षा जी आहे फिटिंग भेटणार आहे। सोबत त्याचे पकडायला वगैरे असं दिलेलं आहे। आणि आपण आता याच्या बॅक साईडचा जो स्पेस आहे तो बघणार आहोत। तो तुम्हाला दाखवतो किती मोठा स्पेस आणि या ठिकाणी पॅसेंजर सिटिंग जी आहे ती किती सुरळीत आणि योग्य दिलेली आहे तो आपण आता बघूयात। सो आपण हे दरवाजाची सिटिंग बघू शकता तुम्ही, दरवाजे पण किती हाय क्वालिटीचे आणि खूप मजबूत असे दरवाजे पण या रिक्षाला दिलेले आहेत। आणि आतमध्ये येऊन बघू शकता आपण इथे कम्फर्टेबल एकदम सिटिंग, पॅसेंजरसाठी खूप चांगले आरामदायक सिटिंग त्या रिक्षाला बघायला भेटते। खूप बेटर फील होते इथे बसल्यानंतर। सो बघू शकता आणि ही जी रिक्षाची आहे पूर्ण फिटिंग अशीच भेटते। तर आता बघितलं आहे तुम्ही आतमध्ये हा जो स्पेस आहे तो पण बघू शकता किती कम्फर्टेबल स्पेस आहे। आरामात इथे जर 3 पॅसेंजर एकदम प्रॉपर आरामात इथे बसू शकतात असा स्पेस या रिक्षाला आहे। सो इथं बाहेरून लुक तुम्हाला बघायचा असेल तर बाहेरून तुम्ही लुक बघू शकता टीव्हीएस डिलक्स रिक्षाचा। तर मित्रांनो, या रिक्षाच्या इंजन बद्दल बोलायला गेलं तर रिक्षाचं इंजन जे आहे ते 4 स्ट्रोक एअर कूल्ड सिंगल सिलेंडर या रिक्षाला इंजन दिलेलं आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही बॅक साईडला जे इंजन फिटिंग वगैरे आहे आणि इथेच बाजूला इथे जी जागा दिसत आहे ते स्टेपनीसाठी आणि इथे जागा दिलेली आहे। आणि मित्रांनो, इंजन जे आहे ते 200 सीसीचं इंजन दिलेलं आहे। आता आपल्याला याच्या रिक्षाच्या जर ब्रेक बद्दल बोलायला गेलं, फ्रंट रिअर हायड्रोलिक ड्रम फूट ऑपरेटेड याचं जे ब्रेक सिस्टम जे आहे ते दिलेलं आहे। सोबतच आता बघू शकता इथे आणि हे जे आहे तुम्हाला इथे पार्किंगसाठी हँड ब्रेक दिलेला आहे, बघू शकता इथे
तर अशा प्रकारे पार्किंगसाठी हँड ब्रेक आहे. तर मित्रांनो, या रिक्षाच्या फ्युएल बद्दल बोलायला गेलं तर इथे CNG प्लस पेट्रोल व्हेरियंट मध्ये रिक्षा आहे. आणि CNG चे जे टँक आहे तुम्ही बघू शकता ड्रायव्हर सीटच्या खाली इथे CNG चे टँक आहे. 4 किंवा 4.5 किलो CNG बसतो या टँक मध्ये. सो 4 किलोची टँकची कॅपॅसिटी आहे. आणि मित्रांनो, पेट्रोलचं जे सिस्टम आहे तुम्ही ते बघू शकता. रिक्षाच्या डाव्या साईडला इथे पेट्रोलचं सिस्टम दिलेलं आहे. इथे पेट्रोलचे टँक दिलेले आहे ज्यामध्ये 3 लिटर पेट्रोल आरामात बॅकअपसाठी भेटेल. सो पेट्रोल प्लस CNG रिक्षाचा सिस्टम आहे. तर मित्रांनो, रिक्षाची जी बॉडी आहे तुम्ही बघू शकता खूप मजबूत अशी या TVS डिलक्स या रिक्षाची बॉडी आहे. सो आय थिंक मला तर बरी वाटली रिक्षाची बॉडी वगैरे. तो हिचा लुक पण तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, TVS किंग डिलक्स या रिक्षाची अगोदर किंमत होती 2,72,000 DD सहित ऑन रोड प्राइस या रिक्षाची होती. आणि आता GST कमी झाल्यामुळे याचा 19,000चा फायदा झालेला आहे. 19,000 कमी झालेले आहेत. आणि आता या रिक्षाची किंमत जी आहे मित्रांनो आता 2,53,000 DD सहित ऑन रोड प्राइस या रिक्षाची आता सध्या आहे. सो हा एक खूप मोठा फायदा झालेला आहे. तर मित्रांनो, या TVS रिक्षाचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रिक्षा घेतल्यानंतर 4 सर्व्हिसिंग ज्या आहेत त्या फ्रीमध्ये भेटतात. सोबतच जर रिक्षा घेतल्यानंतर सुरुवातीला 1 वर्ष जर आपली रिक्षा कुठे बंद पडली किंवा काय झालं तर आपल्याला TVS कंपनीच्या टोल फ्री नंबरवर जर आपण फोन करून तिथून आपण मदत घेऊ शकतो. लगेच आपल्याला तिथून मदत भेटू शकते. टोविंग असेल ETC काय पण असेल आपल्याला ती मदत लगेच आपल्याला मिळू शकते. पण हे फक्त सुरुवातीचं 1 वर्षासाठी. आणि 1.5 वर्ष इंजिनची वॉरंटी देखील TVS कंपनी देत आहे. सो हा एक प्लस पॉईंट आहे. तर मित्रांनो, आता आपण TVS किंग EV मॅक्स या रिक्षाबद्दल माहिती बघूयात आणि तसेच त्याची किंमत किती असणार आहे ते देखील बघूयात. सो मित्रांनो, बघू शकता EV मॅक्स इलेक्ट्रिक रिक्षाचा जो लुक आहे तो अगोदर तुम्ही बघून घ्या. सुजाम खतरनाक लुक आहे. समोर बघू शकता समोरच्या साईडने. तर मित्रांनो, आता या EV मॅक्सचा आपल्याला इंटेरियर आणि ते मी दाखवतो तुम्हाला डॅशबोर्ड आणि इंटेरियर वगैरे सेटिंग वगैरे पॅसेंजर ड्रायव्हर. सो आपण ते बघूयात. तर इथे राईट साईडला स्विच दिलेला आहे. स्विच आपण ऑन केल्यानंतर इथे बघू शकता पूर्ण डिजिटल डॅशबोर्ड दिलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. इथे सर्व आपल्याला इथे मेन्शन होणार आहे. आणि प्लसमध्ये या रिक्षाची प्लस गोष्ट म्हणजे मित्रांनो, याला आपण ब्लूटूथ पण कनेक्ट करू शकतो. सो आपण मी सर्व माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो आपण बघू शकता हा हँडल बार आहे. सो खूप मजबूत असा हँडल बार दिलेला आहे रिक्षाला सुद्धा. आणि या ठिकाणी बघू शकता लेफ्ट साईडला बॉटल ठेवण्यासाठी स्टँड देखील दिलेला आहे. युटिलिटी बॉक्स, ग्लो बॉक्स आणि इकडे दोन्ही साईडला स्पीकरसाठी हे पण दिलेलं आहे आपल्याला. आणि इथे बघू शकता इथे आहे याची वायपरची मशीन आणि सोबत इथे चार्जिंगचा पोर्ट या ठिकाणी दिलेला आहे. बघू शकता इकडे आपण मोबाईल आपण इथे चार्ज पण करू शकतो. तर मित्रांनो, हे तुम्हाला इथे 3 जे बटन दिलेले आहेत. सो आपण आपल्याला हे एमचं जे बटन आहे तिथून आपण पॉवर, सिटी आणि इको मोड इथून स्विच करू शकतो. आणि हे वरचं जे F आहे तो फॉरवर्डसाठी दिलेला आहे. आणि हे जे खालचं आरचं जे बटन आहे ते रिव्हर्ससाठी आपली रिक्षा जी आहे ती रिव्हर्स घेण्यासाठी हे बटनाचा आपण वापर करून आपली रिक्षा जी आहे ती रिव्हर्स घेऊ शकतो. तर मित्रांनो, इथे बघू शकता हे जे दिलेलं आहे बटन ते लेफ्ट इंडिकेटर राईट इंडिकेटरचं बटन दिलेलं आहे. त्याच्या खालीच मित्रांनो हे आपल्याला हेडलॅम्पसाठी ऑन ऑफसाठी हे बटन दिलेलं आहे. सो आता आणि हे जे बाजूला बघू शकता लो बीम हाय बीमसाठी दिलेलं आहे. सो आपलं इथे आपण जसं जसं जे बटन दाबू तर इथे आपल्याला दिसेलच स्क्रीनवरती. तर अशा प्रकारे दिसणार आहे लो बीम, हाय बीम वगैरे लाईट. तर इथे सर्व दिसेल. आणि या साईडला बघू शकता मित्रांनो इथे वायपरचं बटन जे आहे तिथे वायपरचं दिलेलं आहे ऑन ऑफसाठी. आणि हे हॉर्नसाठी इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण हॉर्न पण वाजवू शकतो. ठीक आहे. आणि इकडे आपलं एक्सिलेटर आहे. सो मित्रांनो, आता इथे डॅशबोर्डवरती तुम्ही बघू शकता इथे जे आहे इथे बघू शकता इको म्हणजे आता सध्या आपली रिक्षा जी आहे ती इको मोडवरती आहे. सो आपल्याला आता 43 रिक्षामध्ये चार्जिंग आहे. सो एवढ्या इको मोडवरती 43% चार्जिंगवर आपली रिक्षा जी आहे ती 78 किलोमीटर जाऊ शकते असं इथे दाखवलेलं आहे. सो आपण मोड चेंज केला, आता सिटी मोड टाकलेला आहे. तर सिटी मोडवरती आपली रिक्षा 43% चार्जिंगवर 60 किलोमीटर जाऊ शकते. आणि पॉवर मोडवरती जर आपली रिक्षा असेल तर 43% चार्जिंगमध्ये 47 किलोमीटर आपली रिक्षा जाऊ शकते. तर असं सर्व इथे मेन्शन केलेलं असतं. सो आपण ते इथे बघून आपल्याला ते लगेच समजून जाईल की आपली रिक्षा कुठल्या मोडवरती किती किलोमीटर चालेल. सोबतच आपल्याला इथे ॲव्हरेज काढण्यासाठी इथे आपल्या राईट साईडला वरती दिसेल
आणि सोबतच ऑडोमीटर आपली रिक्षा किती किलोमीटर चालली आहे तो इथे काउंट होईल सर्व. आणि आपल्याला जर किलोमीटर वगैरे काढायचं असेल तर आपल्याला इथे पण आपण ते करून आपण काढू शकतो. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं इथे आपला ब्लूटूथ आणि मोबाईल पण कनेक्ट होतो. सो आपल्याला त्यासाठी एक प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून आपल्याला ती अपना TVS करून ते मोबाईल ॲप असतो, तो ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथे कनेक्ट केल्यानंतर आपल्या इथे नेव्हिगेशन पण दिसेल आणि बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्या ॲपद्वारे समजतील. तर मित्रांनो, याच्या इंटेरियर आणि दरवाजे वगैरे पॅसेंजर सीटिंगबद्दल बोलायला गेलं तर तुम्ही बघू शकता की दरवाजाची जी क्वालिटी आहे खूप मजबूत आणि स्ट्रॉंग क्वालिटी आहे. सो खूप मोठे दरवाजे देखील आहे आणि आतमधला जो स्पेस आहे तुम्ही बघू शकता, आतमधला पॅसेंजरचा स्पेस जो आहे तो खूप कम्फर्टेबल आहे आणि या ठिकाणी 3 पॅसेंजर आरामात बसू शकतात. 3 पॅसेंजरची कॅपॅसिटी आहे आणि सो तुम्ही बघू शकता जी सिटिंग जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे सिटिंग आहे. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे इकडे पाठीमागे थोडा आपल्याला गॅप पण भेटतो काही लगेज वगैरे ठेवण्यासाठी. आणि हे जे सीट जे आहे ते ओपन आणि क्लोज पण होऊ शकते मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारे सीट जे आहे ते ओपन आणि क्लोज पण आपण करू शकतो. तर मित्रांनो, या रिक्षाच्या बॅटरीबद्दल बोलायला गेलं तर 9.2 किलोवॅटवर इतकी मोठी या रिक्षाची बॅटरी दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, कंपनीने याची 179ची रेंज दिलेली आहे. आणि मित्रांनो, या EV मॅक्स रिक्षाची मॅक्झिमम स्पीड 60ची आहे. तर मित्रांनो, चला आता बघूयात या रिक्षाला चार्जिंगची सिस्टम बघूयात आता. तर मित्रांनो, आता याचे चार्जर काढूयात. तर चार्जर कुठे आहे मित्रांनो बघू शकता. सो आता हे बघू शकता सिस्टम येतं अशा प्रकारे. आणि इकडे बघू शकता इथे चार्जरसाठी जी जागा आहे त्या कंपनीने या ठिकाणी दिलेलं आहे. इथून आपण चार्जर जे आहे सहज कॅरी करू शकतो. सो आपण आता चार्जर काढूयात आणि बाजूला बघू शकतो त्या स्टेपनीसाठी इथेच सीटच्या बाजूलाच इथे स्टेपनीसाठी पण जागा दिलेली आहे. सो आपण आता चार्जर काढूयात इथं. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपल्याला चार्जर अशा प्रकारे दिलेला आहे. सो आपण कुठेही कॅरी करून घेऊ जाऊ शकतो. आणि 16 अँपिअरचं 3 पिन सॉकेट दिलेलं आहे ज्याने आपण इझिली कुठेही चार्ज करू शकतो. चार्जर जे आहे अशा प्रकारे इथे पॉईंट दिलेला आहे, इथे लावायचा आहे. आणि याचा दुसरा पॉईंट जो आहे तो 3 अँपिअर 3 पिन सॉकेट हे आपल्या बोर्डमध्ये लावायचं आहे आणि इझिली आपली जी रिक्षाची आहे ती चार्ज करायची आहे. तर रिक्षा चार्ज होण्यासाठी मित्रांनो 0 ते 100% चार्जिंग होण्यासाठी 3 ते 3.5 तासामध्ये पूर्ण 100% रिक्षाची चार्ज आहे ती बॅटरी चार्ज आहे ती आरामात होईल. तर मित्रांनो, ही EV मॅक्स रिक्षा जर पाण्यामध्ये असेल 500 mm पर्यंत तर तेव्हा देखील काय होणार नाही मित्रांनो. आणि बॅटरीची वॉरंटी जी आहे तर मित्रांनो बॅटरीची वॉरंटी 6 वर्ष किंवा 1.5 लाख किलोमीटर एवढी बॅटरीची वॉरंटी दिलेली आहे. EV मॅक्सच्या टायरबद्दल बोलायला गेलं तर 12 mm हाईटचे टायर फ्रंट आणि रेअर तिन्ही दिलेले आहेत. तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 वर्षाच्या आत जर रिक्षा कुठेही बंद पडली तर मित्रांनो आपल्याला लगेच पुढील अर्ध्या किंवा 1 तासामध्ये रिक्षासाठी मदत भेटेल. तर त्यांच्या TVS कंपनीचा जो टोल फ्री नंबर आहे त्या नंबरवरती फोन करायचा. लगेच आपल्याला पुढील अर्ध्या किंवा 1 तासामध्ये लोकेशनवर डिपेंड आहे ते आपल्याला लगेच मदत मिळू शकते. आणि मित्रांनो, या रिक्षाला घेण्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात आणि याची किंमत काय आहे ते बघूयात. तर सर्वात अगोदर डॉक्युमेंट मित्रांनो, या रिक्षासाठी आपल्याला परमिटची अजिबात गरज लागत नाही. तर या रिक्षासाठी फक्त बॅच आणि आपला रिक्षाचा 3 व्हीलर लायसन्स आहे तो लागतो. तो असेल तर आपल्याला रिक्षा सहजपणे भेटू शकते. तर मित्रांनो, या रिक्षाची बॉडी बघा गेलं तर बॉडी खूप मजबूत बॉडी दिलेली आहे. आणि हां, तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे साई प्रसाद ऑटो TVS येते. तर तुमचा जर सिव्हिल स्कोर जो आहे सिव्हिल जो आहे तो खूप खराब असेल तर हे मित्रांनो इथे पतपेढीमध्ये तुम्हाला लोन करून मिळेल. तर मित्रांनो, TVS किंग EV मॅक्स या रिक्षाची किंमत आहे 3,32,700 रुपये. तर तुम्ही जर विचार करत असाल इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायचा तर मित्रांनो ही रिक्षा बेस्ट असेल आय थिंक. साई प्रसाद ऑटो TVS येथे येऊन ही रिक्षा घेऊ शकता कारण इथे अवेलेबल आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर मित्रांनो GST कमी झाल्यामुळे रिक्षाच्या किंमत देखील कमी झाल्या आहेत. सो तुम्ही रिक्षा घेऊ शकता कारण रिक्षाच्या अगोदरपेक्षा किंमत ही खूप कमी झालेली आहे. तर फक्त हे मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे फक्त CNG प्लस पेट्रोल या रिक्षा ज्या आहेत त्यांचीच प्राईज GST जी आहे कमी झालेली आहे. सो इलेक्ट्रिक रिक्षाची प्राईज जी आहे ती सेमच असणार आहे. आणि फक्त ज्या दुसऱ्या रिक्षा आहेत CNG प्लस पेट्रोल डिझेल वगैरे त्यांची जी किंमत आहे ती कमी झालेली आहे. सो मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सो चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच प्रकारचे रिक्षाच्या रिलेटेड
खूप सारे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. सो मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.